मुंबईतल्या 164 शाळांना मुंबई पालिकेने अनधिकृत असं घोषित केलेलं आहे, मात्र त्याच्यावरती कारवाई झालेली नाही। आणि त्याच परिसरामध्ये मानखुर्द गोवंड परिसरामध्ये ज्या अनधिकृत शाळा आहेत त्याचा पाहणी किरीट सोमय्या करत आहे। जर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल की हे मंदिर आहे आणि याच मंदिराच्या बाजूला ही अनधिकृत शाळा आहे, त्याचं बांधकाम तुम्ही पाहत असाल की याच ठिकाणी किरीट सोमय्या यांनी पाहणी केलेली आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, 164 अनधिकृत शाळा आहेत, अजूनही कारवाई नाहीये, चाललंय का नक्की? अत्यंत दुर्दैवी बाब आहे। हे जे बांगलादेशी मुस्लिम भूमाफिया आहेत त्यांना धंदा करायचा आहे, पण पुढे विद्यार्थी करतात। आणि हे तुम्ही बघतायत, हे मंदिराच्या जमिनीवर 4 मधली अनधिकृत शाळा, 164 पैकी 65 शाळा या मिनी बांगलादेशमध्ये 1.5 किलोमीटर परिसरात, 164 पैकी 4 मराठी माध्यमांच्या 156 शाळा हे मुस्लिम माफियांचा उर्दू इंग्लिश शाळा। आज सगळ्या अधिकाऱ्यांना इथे आणले आहेत, शिक्षण विभागाचे आहेत, महापालिका आहे, जिल्हाधिकारी, पोलीस, ह्या सगळ्यांना घेऊन हे त्यांना आम्ही दाखवत आहोत। काही ठिकाणी तुम्हाला दिसणार की शाळेची मस्जिद झाली, काही ठिकाणी शाळेचा मदरसा झाला। तर हे स्कूल जिहाद आता मुंबईत चालणार नाही, सोमवारपासून कारवाई सुरू। काय वाटतं, विद्यार्थी येतात कारण का बांधकाम अनधिकृत असतं, पावसाळा आला किंवा काही ऋतू आले तर बांधकाम पडतं, विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला असं वाटतं। हे तुम्ही बांधकाम बघताय कशा प्रकारे बांधलेलं, काय वाटतं विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लावलाय? हे जे जिहादवाले, ते जिहादच्या माझ्यामध्ये धर्म नाही आहे, धर्माच्या नावाने रोकडी करतात हे माफिया लोक, दादागिरी, गुंडगिरी। इथं तर मुस्लिम विद्यार्थी लहान मुलांचा जीवाती खेळतात आणि म्हणून हे सहन होणार नाही। मी वॉर्निंग दिली आहे, सोमवारी कारवाई नाही झाली तर सोमवारी रात्री मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करणार। नक्कीच आणखीन काही मुंबईमधल्या शाळा त्या सर्व ठिकाणी तुम्ही भेट देणार आहात? मुख्यत्वे आता जे 164 पैकी 65 म्हणजे 1/3 इथे आहेत। आज मला सगळ्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे की सोमवारपासून कारवाई सुरू करणार। 164 164 शाळा बंद होणार, त्यांचं बांधकाम तुटणार आणि ते जे माफिया गँगस्टर जे आहेत, भूमाफिया, त्या सगळ्यांवर FIR होणार। नक्कीच हे होते किरीट सोमय्या, जे 164 शाळा आहेत अनधिकृत त्या सर्ववरती कारवाई होणार आणि जर कारवाई नाही झाली तर मी पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन बसणार असा पवित्र आता किरीट सोमय्या यांनी घेतलेला आहे। त्यामुळे तर यावर कशा प्रकारे कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन योगेश सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।